आमच्या राहुल बाईला सांगतोय हो चालत नाही खोट्या मोस्ट इम्पॉर्टंट कॉर्ड कानामध्ये टाका, तेव्हा व्लॉग बघा, फुल वॉल्यूम करा आणि तेव्हा मजा व्लॉग बघायची खरी. वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतोय. पुन्हा एकदा नाही, आज नाही, पुन्हा एकदा माळशिरसचं मैदान हा सेमी आणि फायनल तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा स्टार्ट करतो. या साईडला संक्षेप गाडी येतात, तर नक्कीच ब्लॉग कंटिन्यू करा. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाडाचा, माझा नव्हता मी मात्र मी महाराष्ट्रानं मराठी जागृती एकविरा माते की जय. तर चला, सेमीचे बैला खाली चाललेत, कुठली चाललेत काय चाललेत नक्कीच तुम्हाला सगळी दाखवता. आणि टॉपचं नियोजन आणि टॉपचा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला, पॉवर ब्लॉग. आपला गरुडा चाललाय, गरुडा कसा आहे. एकटा चाललंय, एकटा नाद लागतं, नाद. फोटोग्राफर बाय बाय. जय तर राईट हल्लं.
सुट्टा गेले सुट्टा गटाला सुट्टा गेले भाई याचा रुबाबच वेगळा का चालते बघा जा हरण्याई दोरली का तो एक रगेल आला रगेल बादशाह शहंशाह किंग सारे मांडलं आता मथुर पहिल्या सेमीमध्ये तिसऱ्या तासाला
बाजी मारली मुंबईचे बादशे साठी तयार आम्ही व्हिडिओ शूट आता रमणार का आला व्हिडिओ शूट बाई लोटचा सर्जाना बोंगा बुंगा सॉरी दमल्या बघा लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली मुंबईचे बादशे हे बैलगाडीचं शर्यत क्षेत्र शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं होतं काय आणि शेवटच्या क्षणाला झालं काय शेवटच्या क्षणाला शेवटच्या 20 फुटात निकाल घेतला आणि गाडी फायनल साठी पात धरली चालू सीझनचे बेताज बादशे सुटला सेमी फायनल या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये सुद्धा 10 सावकार अतिशय सुंदर आड्याला होता बावऱ्या आणि पाड्याला होता दोघात लढत चालू आहे आणि लढत झाले पाड्या लक्ष आणि आड्याल वीर मध्ये लखीलाने वकीलने बाजी मारली गरीबाचा बैल चिमण्या पड्या राजा राजा लगा पडू नका रे एक बाद झाला त्याला दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र दुसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतोय पड्याला सुरारी चिखा अतिशय सुंदर आहे झेंडा पंच रिया प्रदीप 10 गुणाच्या 10 मध्ये 11 घरात आणि 11 घरांच्या घरात 15 कोण डावा गुलाबाचा लातर हिंद केसरीचा गुलाब कोण डावा गुलाबाचा मंडळ अतिशय सुंदर आशीर्वाद करा शेवटच्या अक्षराला सेमी 9 राहिले आता सेमी आणि त्याच्यानंतर फायनल आणि 11 घरामध्ये लढत हिंद केसरीच्या तुम्हाला वाटलं असेल कावरा माकले परले विरले धरपरले विरपरले काय तर बाई नाही प्रत्येक सेमीला पाया पडायला लागतो आणि सेमी पास झालो ना तर मला की असं जरा जेवण छाती टाईट होतं जरा बरा वाटतं
आणि जाम मजा आली आज सेमी बघायला. मन भरून बघल्या आणि बघू आता पुढे काय होतं आणि काय नाही. एक नंबर मजा आली खरंच. पब्लिकला बघायचं होत्या पण नाही बघल्या कारण तिलाही गर्दी होती. स्टार्टिंग पासून पुढं सुतावं जरा बघायला भेटत होतं तर तिथंच सगळा काम 25 केला आणि फायनल पण आता तिथंच काम 25 केलं आणि जाम भारी मजा आली सेमीला. आणि आता राहिलं फक्त फायनल आणि आता फायनलच्या चिठ्ठ्या पुकारतील तोपर्यंत विश्रांती करू. आणि इकडं खाया पियाचा बोलला तर मुश्किल आहे. म्हणजे इकडं खाया पियाचं काहीच नाही, फक्त इकडं ज्यूस पियाचा. जेवायचा काहीच नाही, खाया पियाचा नाही, जेवायचा काहीच नाही, ज्यूस पियाचा. आमचा डेली ठरलेलाच आहे. साहिल मी आम्ही आलो ना यायचा अड्ड्यान सकाळचा नाश्ता करायचा. जो घरचा आणलेला असतो तो सकाळचा नाश्ता केला का मग अख्ख्या अड्ड्यान रौंदालाचा ज्यूस पियाचा, थंडा पियाचा, पाणी पिण्यावारीच ना बरबाद. दुपार झाली 2 वाजला, 2 नाही 1-1.5 वाजला का मला की मस्त भेल बत्ता जायचा मस्त विश्रांती करायचा. सरळ 3-3:30ला निघायचा सेमी बघायला डायरेक्ट. आणि आता मस्त इनवून तसाच केला तर आता बरं वाटलं. आता मस्त फायनल सनसेट ते एक नंबर. जाम मजा म्हणजे असं भारी व्ह्यू आणि लाईट येत असेल तर मजा आली. आणि बाबा नाकाम बिकान आवरी धूल केसान धूल बरबाद. पण गटापेक्षा मला सेमीला आता मजा आली. जरा जोश आला शूट करायला. गटाला कशा स्टार्टिंगला सकाळला मोठ्या सगळ्या गाड्या झाल्या तर मग जरा शूट करायला जरा हे झाला नाही तर तरी पण नंतर केल्या. तर आता मस्त इथं विश्रांती करू. सावली बघता मस्त विश्रांती करताना मग फायनलच्या चिठ्ठ्या पुकारल्या का भाई गेला मैदानात नुसतं राडा. तर चला तुम्ही फायनलला बैला असेल ना तरी मस्त आता फाटी उभा राहता एक करून दाखवला कायदेशीर. किंग सारे गायब झालं कुठे डीजे पम्या इन द मिक्स. छाती ठोकून आम्हाला चॅलेंज करून मोठे. छाती ठोकून आम्हाला चॅलेंज करून मोठं
शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे आता बादशाह शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे आता बादशाह शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे आता बादशाह शहंशाह किंग सारे गायब झालेत मंत्र्यांच्या नजरात हल्ली लागल्या कारण आजच्या या मैदानातला 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी कोण होतो परंपरा 40 वर्षाची जपली भाषणाकरांनी या महाराष्ट्र मैदानाकरिता महाराष्ट्रातून अखंड बैलगाडी महाराज चांगल्या गाड्या मांडल्या बापू तयार राहतात 6 नंबरवरती राजा 7 नंबरवरती भुंगा सर्जा 8 नंबरवरती मथुर आणि रायफल 9 नंबरवरती सावकर आणि महबूब आता बादशाह शहंशाह किंग सारे गायब झालेत कुठे सुटल्या गाड्या सुटल्या आणि सर्जा पहिला आणि भुंगा दुसरा होता मथुर तिसरा असेल असा अंदाज पंच लावता बघा त्यानंतर निकालावर समजेल काय त्या कसं आहे ना मार्केटमध्ये बरेचसे डोंगरे केले जाते पण आपला फेवरेट फक्त एकच सबसे भारी सबसे तेज एकच अपना
रेकॉर्ड केला. शुभम पाटील गौरव भानेवरती विश्व जाईलय मोठे. राहुल भाईने अड्ड्यात नाव कमावलंय मोठ. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठे. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठं कुठं. किंग सारे गायब झालेत कुठं. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठं. छाती टोकून आम्हाला चॅलेंज करून मोठे. छाती टोकून आम्हाला चॅलेंज करून मोठ. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठे. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठं. किंग सारे गायब झालेत कुठं. आता बादशाह किंग सारे गायब झालेत कुठं. आता चा गुलाल घेतला. आता बाकी नंदींचा घेऊ. मस्त आता फायनल बिनल झाली आणि आरामशीर बसल्या. काही अर्धी बैला दिसली नाही, नुसती घाई गडबड. आता मस्त आरामशीर सकाळपासून या क्षणासाठी थांबलेलो आणि लय मजा आली. फायनलला सेमीना फायनलला 1 नंबर. तर गटाला जरा वैताग आला तर उन्हामुळं, पण नंतर कालो घातला ना तर लय मजा आली. तर दादा कुठला दादा इथला इस्लामपूरचा. काय तुझं नाव? महेश पवार. कधी आलाय? सकाळी आला. कुठली बैला मथुर बघितला. आता मथुर बशीत बसलो आम्ही आणि आता ये गेल्या मुलाखत घ्यायला आणि आता आम्ही करता इथं विश्रांती टाइमपास करतो. इकडे आपली गाडी आहे. सगळा अड्डा खाली झाले आणि आता हे केव्हा येतील बघू. यांची वाट बघता हे आलं का डायरेक्ट इथल्या डायरेक्ट हॉटेल बिटेल मध्ये जाऊ ना मस्त दाबून जाऊ. काय घाबरता घ्या ना. कशाला घाबरता आपण. कशाला घाबरता